ज्या खेळाडूला भारतीय संघाने दुर्लक्षित केलं, त्याच खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन सुद्धा बनवलं. जखमी झाल्यावर बोललं गेलं की आता याचं करिअर संपलंय, त्याला नेहमीच डावललं गेलं. आज तोच खेळाडू पंजाब किंग्सचा कॅप्टन आहे आणि अख्खाच्या अख्खा हा IPLचा सीझन डॉमिनेट सुद्धा करतोय. सरपंच म्हणजे श्रेयस अय्यर, क्लास बॅट्समन, मिडल ऑर्डरमध्ये जबरदस्त बॅटिंग, दमदार कॅप्टन, तरी सुद्धा त्याला इंडियन टीम मध्ये जागा भेटत नाहीये. श्रेयस अय्यरकडे पाहिल्यानंतर असं वाटतं, भारतीय टीम मध्ये जागा मिळवण्यासाठी परफॉर्मन्स करावा लागतो का वेगळी काही सेटिंग? कारण सगळं काही करून सुद्धा श्रेयस अय्यर आज भारतीय संघातून बाहेर आहे. जर का असा टॅलेंटेड प्लेअर भारतीय संघात नसेल तर ते श्रेयस अय्यरचं नुकसान नाहीये, तर ते भारतीय संघाचंच नुकसान आहे. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच श्रेयस अय्यर भारतीय संघात हवा की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा.